कामठी गादा गाव क्षेत्रात लहुसात सेना दवंडी पिटणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण। ग्रामपंचायत गादा कामठी क्षेत्रात शिवाजी जयंती आणि शिवाजी मूर्ती स्थापना बद्दल दवंडी द्यायची होती, तर कार्यकर्ता जाधव हा दवंडी द्यायला गेले असता वासुदेव शिवरकर यांनी मारहाण केली। कामठी गादा गावाचे सरपंच सचिन डांगेच्या माहितीनुसार वासुदेव शिवरकर हा समाजात भेदभाव आणि दमदारी करतो, अन्याय करतो। तसेच वासुदेव शिवरकर हा अवैधरित्या दारू विक्री करत होते। तसेच ग्रामपंचायत अंतर्गत अवैधरित्या अतिक्रमण पण केले आहेत। वासुदेव शिवरकर यांच्यावर गुन्हे पण दाखल आहेत। नवीन कामठी पोलीस स्टेशनला लहुसात सेना एकत्र येऊन यांनी मागणी केली की वासुदेव शिवरकर यांचे मागील केसेस खंगाळून त्याचे काय चरित्र आहे ते पडताळून दवंडी पिटणाऱ्या जाधव कार्यकर्त्याला न्याय मिळावा। सोबतच वासुदेव शिवरकर यांनी कार्यकर्ता जाधव यांना मारहाण का केली याची शहानिशा करावी। दवंडी पिटणाऱ्या माणसाला मारहाण झालेली आहे, काय प्रकरण आहे ते सांगा। मी गाद्यागावचा सरपंच। मला उद्या रविवारला एक आमचं शिवाजी जयंती आणि शिवाजी मूर्ती स्थापनेबद्दल आम्हाला दवंडी द्यायची होती। माझे गावातले सर्व तरुण त्याबद्दल इच्छुक होते। आमची मीटिंग झाल्याबद्दल आम्हाला एक मोठी मीटिंग घ्यायची होती। जे नेहमी आमच्या गावातली दवंडी ग्रामपंचायत थ्रू देतात ते आज जाधवजी ते दवंडी द्यायला गेले। मला माझ्या उपसर्वेचा फोन आला, माझ्या कर्मचारीचा फोन आला की त्याला अमुक माणसांनी म्हणजे एक वासुदेव शिवरकर यांनी मारहाण केली। तर मी होतो बावनकुळे साहेबांचा आमचा दौरा होता, आज योग दिवस होता। मी त्या दिवसभर त्या कार्यक्रमात होतो आणि आणखी भुगा वडोदर ह्या सर्कलमध्ये बावनकुळे साहेबांचा दौरा असताना मी त्यांच्यासोबत होतो। मला असं कळलं की असं झालं। मी पोलीस स्टेशनला कळवलं की तुम्ही तात्काळ जा। त्यांनी वेळ केली, परंतु ते नंतर मी साहेबांना फोन केला, साहेब माझ्या गावात असं झालं, मला तो निघायचं आहे। साहेबांनी मला काय झालं मला रागवले। मी साहेबांनी मला सांगितलं की याला फोन केला। तर मी त्यानंतर मी माझ्या सरपंच माझ्या कर्मचाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली की काय झालं। काही नाही म्हणे, तू दवंडी देतो जसं आम्ही नेहमी करतो त्या चौकात तू दवंडीला यांनी जबरदस्ती त्यांना मारहाण केली। ज्या व्यक्तीचे हे नाव घेत आहे शिवरकर वासुदेव शिवरकर हा नेहमी तशी दमदारी करतो, त्यांच्या समाजावरही करतो आणि 2-3 केसेस याच्या अगोदरही लागलेला आहे। आधी ते अवैधरित्या दारू विक्री करत होते, अतिक्रमणाची विषय आहे। माझ्या ग्रामपंचायतीच्या अवैध रीती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, ते मी आता हटवणारच होतो। त्या गोष्टीचा मला बाकी लोकांना घरकुल द्यायचा आहे, तो विषय माझ्या प्रलंबित आहे ग्रामपंचायत थ्रू। पण ते त्यांच्याकडे आधी 4-5 केसेस त्यांना लागलेला आहे। माझी पोलीस स्टेशन कामठीला नवीन त्यांना एवढीच विनंती की मागच्या सर्व केसेस त्यांच्या खंगाळून त्यांचे काय चारित्र आहे पडताळून माझ्या जाधव माझे बंधू आहे जे आमच्या ग्रामपंचायत नेहमी दवंडी आमच्या ग्रामपंचायत नेहमी सहकार्य करतात, त्यांच्यावर न्याय मिळू द्या आणि त्यांच्यावर का बरं असं झालं त्याची दिशा करून त्यांना तत्काळ वासुदेव शिवरकर यांना कारवाई करावी, कठोर शिक्षा द्यावी। तर माझ्या गावकऱ्यांचे सर्वांचे मत आहे। माझे सर्व गावकरी माझ्या सोबत आहे, माझे उपसरपंच माझे कर्मचारी आहे त्यांचे आणि त्यांच्या समाजाचे जे मातंग समाजावर आज जो म्हणजे मातंग समाज आज कमी होत चाललेला आहे, तरी आज आमच्या सर्व सण त्योहारात आमच्या लग्नात सर्व हे आमच्या सण उत्सवात हे आमच्या सोबत असतात। आज अशा समाजावर कोणी असं काही करेल तर आम्हालाही दुःख आहे, कारण की आमच्या सुखादुखात हे लोक सोबत राहतात आणि हा समाज आज एकवटला आहे। माझ्यासोबत आज कामठीतले गणांचे सर्व माधव समाजाचे लोक आले, तर माझ्या बंधूवर असं काय अन्याय झाला, त्यांची काय चुकी होती हे मला आज त्यांना कळलं नाही। पण मी आज धावधूम सर्व करून आलो, माझे सर्व कर्मचारी आहे, त्यांचे माधव समाजाचे प्रत्येक गावातले लोक आले आहे, माझ्या गावचे काही सर्व कुटुंब आले आहे। ते माझी एकच विनंती आहे कामठी नवीन पोलीस स्टेशनला की आज त्यांना सर्व चौकशी करून त्या जाधव भाऊला न्याय देऊन द्या आणि माझ्या गावात जे काही आता अवैधरित्या दारूचे प्रकार चालू आहे, काही कुटुंब दारू विकतात, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे माझ्या ह्या क्षणी आणि सर्व माझे गावकरी आणि माझे सर्व मित्रमंडळी यांच्या पोलीस स्टेशन नवीन PI आंध्रे साहेबांना एकच विनंती आहे की तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी। आपण सरपंच आहे गावचे आणि गावचे सरपंच असून म्हणजे प्रमुख आपण आहात पूर्ण गावाचे, अशा कितीतरी घटना गोरगरिबांसोबत होतात, कितीतरी समाजासोबत होतात। तर याच्यावर आपण काय आणखी समोर बंदिश गावकऱ्यांसोबत भेटून आढावा बैठक घेऊन काय करणार आहात? मी नेहमी गावकऱ्याच्या असे काही छोटे मोठे भांडण झाले तर मी सहकार्य करून तिथल्या ते निपटवतो। जसं
त्यांनाही त्रास नको व्हा की जिथे समजूतदारीने कार्यक्रम होऊ शकते या थांबू शकते मी पोलीस स्टेशन पर्यंत येऊ देत नाही. पण आजचा हा जो प्रकार आहे हा खूप घाणेरडा प्रकार आहे. त्याची माझे जे जाधव बंधू आहे त्यांची आज काही चुकी नव्हती. ते नेहमी आणि जो आरोपी आहे जो वासुदेव शिवकर हे नेहमी असेच काहीतरी नेहमी प्रकार करत राहतात. त्यांच्या या अगोदरी 4-5 गुन्हे दाखल झालेले आहे. तेच माझी विनंती आहे की पोलीस स्टेशनला त्यांच्या मागच्या बॅकग्राऊंड त्यांच्या मागचे चारित्र्य पडताळणी करून या गोष्टीवर सर्व शहानिशा करावी. अखेर आपली सर्व गावकऱ्यांची काय एक मागणी आहे? माझे सर्व मला 8 दिवसा अगोदर 15 दिवसा अगोदर आणि 1 महिन्या अगोदर मला 50 ते 60 महिलांचे निवेदन माझ्या ग्रामपंचायतीला आलंय की आपल्या गावात जे अवैधरित्या दारू चालते काही कुटुंब 3-4 कुटुंब जे अवैधरित्या दारू विकते आज माझं गाव संतामुक्ती झालेलं आहे व्यसनमुक्ती झालेलं आहे. त्याच्यानंतर आज महान त्यागी बाबा जुंदेजीचा यांच्या प्रयत्नाने त्यांच्या विशेष सहकार्याने माझे गाव व्यसनमुक्ती 65% झालेलं आहे. माझं गाव सलोख्याने राहतात पण काही असे असामाजिक तत्व आहे की ते 3-4 कुटुंब जे अवैधरित्या दारू विकतात त्यांच्यावर अंकुश आणले पाहिजे आणि माझे गाव शांत झाले. आज 8-10 दिवसा 15 दिवसा अगोदर माझ्या एका गावातला एका मृत्यूमुखी पडला त्याच दारूच्या व्यसनामुळे. ते माझ्या गावात शोककळ आहे आणि ते न भूलताच असा प्रकार झाला. मला पोलीस स्टेशन नवीन कामठी करून हेच आशा आहे इथे अवैधरित्या जे दारू चालू आहे माझ्या गावात ते बंद झाले पाहिजे पूर्णपणे. माझं नाव आहे संजय पांगुलकर. मी लघु शक्ती सेना या तालुका अध्यक्ष आणि समाजाचा एक छोटा मोठा कार्यकर्ता. तर हे मला का नाही थोड्या वेळापूर्वी मला मेसेज आला फोन आला तर आपल्या समाजावर मारहाण झाली नसं झालं. तर साहेब आम्ही तर समाजाने एकदम आर्थिक दृष्टीने का एकदम कमजोर आहे आणि आमच्या काही घरामध्ये काही 3-3, 4-4 घर आहेत. तर त्याच्यावर का असं प्रकरण घडत राहत आमच्यावर अत्याचार होत राहते. तर आमची साहेब पोलीस स्टेशन कामठी जो आहेत आणि कामठी ठाणेदारासोबत आणि PI साहेबासोबत आमची विनंती आहे तर हा गुन्हा दाखल करून त्याने कठोर कारवाई आणि चांगलं कलम लावून त्याने याच्यावर कठोर कारवाई करावी आणि असा दुबारा गुन्हा झाला नाही पाहिजे.